महिपतमुळे मधुभाऊ गेले कोमात। नमस्कार मंडळी, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या जवळ असतात। त्यांना खूप टेन्शन आलेलं असतंय। मधुभाऊ आता उठले होते, आम्हाला हाक सुद्धा मारली आणि आता एकदमच गप्प झाले। त्यानंतर ते डॉक्टरला बोलवतात। डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात। डॉक्टर अर्जुनला म्हणतात की अशा केसेस मध्ये पेशंट कोमात जाण्याचे चान्सेस खूप असतात। अर्जुन म्हणतो, पण अहो आता ते आमच्या बरोबर बोलत होते। सायली सुद्धा म्हणली मला त्यांनी हाक मारली होती। डॉक्टर म्हणतात, पण मी तुम्हाला सांगतो आता ते कोमात गेलेत। हे ऐकून सायली आणि अर्जुन खूपच टेन्शन मध्ये येतात। इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की प्रतिमा आत्या देवी आई जवळ प्रार्थना करतीये। देवी आई, सायलीने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये, तरी सुद्धा हे तिला भोगावं लागतंय। ती मुलगी कायम दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते, तिच्या आयुष्यात आनंदच राहू दे। प्रतिमा खूप इमोशनल झालीये प्रेक्षकांनो। त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी येतात। महिपत तिथे असतो। सायली महिपतला म्हणते, माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेत महिपत। अरे नव्याने आयुष्य सुरू करणार होते ते, पण तू ते त्यांच्यापासून हिरावून घेतलंस। आणखी किती जणांची तळतळाट घेणार आहेस रे तू? तुझी मुलगी शिक्षा भोगतीयेस, ते पुरेसं नाहीये का तुला? हे ऐकून महिपतला खूपच राग येतो आणि तो रागात सायलीचा गळा दाबायला निघालेला असतोय, पण अर्जुन तेवढ्यात महिपतला धरतो। अर्जुन आणि महिपत एकमेकांकडे खूप रागाने बघतायत। आता पुढे नेमकं काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा।